आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा हा 9वा दिवस आहे। त्यांनी जे उपोषण केलेलं आहे हे हैदराबाद गॅजेट लागू करा, मुंबईचं गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट लागू करा, नागपूर करा लागू करा। आणि मराठीची खरीच परिस्थिती तशी आहे का? समाजाने हे आधी आपण पाहिलेलं आहे। समाजाने याच्या संदर्भामध्ये मागास आयोगानं पूर्णतः म्हणजे योग्यरित्या त्यांचा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे शासनाला, तरी पण समाज त्याच्यावर जागृत होत नाही। शेवटी मराठ्यांना कुठून तरी न म्हणजे 100% कोर्टामध्ये आरक्षण टिकावं हे ओबीसीतूनच पर्याय आहे। आणि या पर्यायामुळे आमचं जे मूळचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे, आम्ही मूळचे कुणबी आहोत, या कुणबीच्या ज्या काय आमच्या 58-57 लाख ज्या नोंदी निघलेल्या आहेत, या नोंदीप्रमाणे कायदेशीर आम्हाला आरक्षण मिळू शकते। आणि मनोजदादा जरांगे पाटील तोच हट्ट का धरलाय, तर तो कायदेशीर कायद्यात 100% बसणार आहे आणि ती कुठल्याही कोर्टामध्ये रुकू शकत नाहीये। कारण इथला समाज जे आम्ही जे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे 17 सप्टेंबरला जे स्वतंत्र झालेलो आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरचा, तर याच्यामध्ये आम्ही कुणबी होतो आधी। आणि आता जे काय आमचे हैदराबादमध्ये किंवा त्या आंध्र प्रदेशमध्ये जे काय आमचे मराठा बांधव आहेत ते कुणबीमध्ये आहेत। म्हणून या कुठल्याही प्रकारचं आरक्षण न रोखाव, कुठल्याही प्रकारचं आपल्याला याच्यामध्ये अडचण येऊ नये, कोर्टामध्ये असो का कुठल्याही समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, हा अभ्यास करून आम्ही सर्वांनी या कुणबीतून आरक्षण मिळावं आणि ते गॅजेट लागू करावं। आणि मराठ्यांना जिथं बी खरंच परिस्थिती आहे, कारण आमच्या जवळपास कितीतरी आत्महत्या झाल्यात म्हणजे सांगता येणार नाहीत। रोज एक एक दोन 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 आत्महत्या घडत आहे, तरी पण या सरकारला जाग येत नाही। सरकार करायला काय, झोपायला काय, नुसतं याचे त्याचे नाव सांगून आम्हाला टालमटोल करायला। सगळे राजकीय पक्ष म्हणजे नाव न घेण्यासारखे पक्ष आहेत असे की ते कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाहीत। मराठा समाज हा 35 ते 40% असून येणाऱ्या काळामध्ये समाज सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आता जर मनोज जरांगे पाटलाला जर नाही सपोर्ट केला, जर नाही आरक्षण दिलं, तर प्रत्येक घराघरातून समाज हा रस्त्यावर उतरणार आहे। त्यामुळं रस्त्यावर उतरेल आणि काय याचे जे काही परिणाम घडतील हे सरकार जिम्मेदार राहील त्यासाठी।